मित्रांनो, आज आपण तर्कसंगती आणि अनुमान हा भाग पाहणार आहोत। याच्यामध्ये नातेसंबंध सांगितलेले असतात। आपलं कोणाशी काय नातं आहे हे याच्यावरचे बरेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात। श्रेया परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये, मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विचारले जातात। तर हे चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ। तर सगळ्यात पहिले दिलेलं आहे, आईचे नातलग माझे कोण। आपल्या आईचे नातलग जे आहेत ते आपले कोण पडतात ते सांगितलेलं आहे। आईचे नातलग आणि माझे कोण। पहिलं बघा, आईचा भाऊ आपला कोण पडतो, मामा। त्याच्यानंतर वडील, आईचे वडील आपले म्हणणार आजोबा। आईची आई माझी कोण असणार आहे, आजी। त्याच्यानंतर आईचे पती म्हणजे माझे वडील। त्याच्यानंतर आईची नणंद असेल ती माझी असणार आत्या। त्याच्यानंतर आईची बहीण ही माझी मावशी पडणार। म्हणजे आपले कोण आहे ते आपल्याला त्याच्यातून समजून घ्यायचं आहे। ठीक आहे। आईची सासू ती आपली कोण असणार आहे, आजी। आईचा सासरा आपले आजोबा। त्याच्यानंतर आईची वहिनी म्हणजे माझी मामी। त्याच्यानंतर आईचा दीर हे माझे काका असणार आहेत। हे आता हे सर्व झालेलं आहे आईचे नातलग। हे तुम्ही तुमच्या मुलं स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा तुम्हाला सुद्धा उपयोगी पडतं। जे स्पर्धा परीक्षा द्यायला त्यांना सुद्धा सगळ्यांना उपयोगी पडू शकतं। नातेसंबंधाविषयी भरपूर प्रश्न विचारले जातात। ठीक आहे। आता दुसरं आहे, मी माझ्या नातलगाचा कोण। म्हणजे मी कुणाचा कोण पडतो हे सांगितलेलं आहे, कोण। पहिलं बहिणीचा मी कोण पडणार, भाऊ। त्याच्यानंतर आई वडिलांचा मी मुलगा किंवा मुलगी असेल तर मुलगी। त्याच्यानंतर आजी आजोबांचा नातू किंवा नात। त्याच्यानंतर काका काकीचा पुतण्या। सासू सासऱ्याचा मी जावाई। त्याच्यानंतर मामा मामीचा भाचा। बहीण भावाचा मी कोण असणार आहे, भाऊ असेल। मुलगा मुलगीचा पिता। त्याच्यानंतर पत्नीचा मी पती असेल। बहिणीचा दीर आणि आते भावाचा मामे भाऊ। ओके। अशा प्रकारे हे नातेसंबंध चांगल्या प्रकारे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे नातेसंबंधाविषयी एक मी छोटासा चार्ट तयार करणार आहे। हे पुढच्या मी व्हिडिओमध्ये टाकेल। त्यामुळे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।